पांडुरंग हरी वासुदेव हरी. अगं सुंदरा, गावात काय चाललं हाय ते कानावर आलं का? काय झालं? आता काय सांगायचं, तो मंगळू आला होता दारात. कशाबाई? अरे त्या देवप्पाचा सांगावा घेऊन आला होता. म्हणत होता पैक तरी द्या नाही तर धान्य तरी द्या म्हणून. खूळ लागला आहे का काय त्याला? तुम्ही का म्हणून काय बी द्यायचं? इतकं कळणं झालंय ना. गावात समध्यासनी सांगितलं हाय. म्हटलं तुला विचारावं का तुमच्याकडे आला होता का म्हणून. मी हाय मांड्यावर नाही येणार त्यो. त्याला ठाव हाय इथं आल्यावर काय खरं नाही ते. वय वय उगा मोठेपणा. तुम्ही काय बी म्हणा, हे खरं आहे. पावलं भित्त्यात ते. अरे वय, पर आम्ही काय करायचं? कुणासनी काय बी देऊ नग. अहो त्या पंचाच्या आणि देवापाच्या वादात आमचा हाल होतात की हो. नाही नाही, बाळू म्हणतो ते खरं आहे. कुणासनी काय बी द्यायची गरज नाही. आपण काम करायचं आणि दुसऱ्याची धन कशापायी करायची. तर हो, आणि तू हे बी बघ, त्या मंगूच काय खरं नाही उद्या परवा. पंचाला काय 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 द्यायचं अजून काय मंगळू ओय तात्या, अरे काय सदा? अरे तुझं ध्यान नाही बघा आमच्याकडे. आज कसं होईल बरे? अरे बस की जरा वाईस बोलायचं आहे तुझ्या संग. यायचं काहीतरी काम दिसतंय. आज लय काम आहे, उद्या चल बोलू. हा थांब, नाही तर पुण्यांदा म्हणशील का मला काय सांगितलं नाही म्हणून. असं काय आहे? आम्ही कर भरायचा, पंचांना द्यायचा, पण बदल्यात मिळतंय काय? हा बरोबर आहे. गोऱ्या सरकारला कर जमा करतो असं म्हणतो पण अर्धा कर तर वाड्यातच जात असेल. अरे तो मंगळू येऊन गेला गावात. देवप्पानं काय काय धाडायला सांगितलं आहे. म्हणजे अरे करच मागतोय म्हण की. म्या सांगतो द्यायचं नाही तुम्ही कोणी. हा अरे पण काय करायचं आम्ही? एक तर त्या पंचाला कर देऊ आम्ही, नाही तर त्या देवाप्पाला. ते देवप्पा म्हणजे सरकार आहे का काय? ते आमासनी ठाव नाही. तूच सांग पंचाला आता. हा म्या कोण आहे पंचाचा? आता सांगू का मी कोण आहे ते पंचाचा? तू नाही तसं नाही, म्या तुमचा माणूस म्हणून सांगल. अरे लवकर सांग, जीव जायचा एका दिवशी. इथं लोक घाबरल्यात गावात. अरे एवढं करणार नाही का तुमच्यासाठी? बरं आहे का? नाही बाबा, संपली. गावात काय चांगलं चाललं नाही बघा. हे दिसतच आहे की. तुम्ही कशात बी पडू नका. बाळाला जे सांगायचं ते तुम्हाला सांगतेस का? तसं नव, यातनं काय होतंय का सांगता येतंय का? या नाही पडत कशात. आपल्याला काय कमी आहे का? मंगळू आपल्या दारात काय मागायला आला नाही म्हणून आपण गप राहायचं का? मग काय करायचं? मंगळू आधी माझ्याकडे आला असता तर त्याला मी समज दिली असती.
आणि त्यानं ऐकलं नसतं तर त्याला बजावून सांगितलं असतं हे बराबर नाही म्हणून. तू समजावून मी सांगू नग आणि बजावायला बी जाऊ नग. बाळू अरे आपण भलं आणि आपलं घर बरं, समजलं का? पण तू देवपा त्याला का धाडतो आहे गावात? अरे तुला काय करायचं आहे त्याचा विचार करून? आहे तसं नाही. समधी गावातले लोक कावलेत, किती दिवस ते ऐकतील? एक दिवस धरून मारतील त्या मंगळूला. अरे मग मारू दे की, तुला काय त्याच? तुला कशाला नाक खुपसाय पाहिजे? बघितलं का सुंदर, आता समजलं मी याला गावाच्या बाहेर का धाडत होतो ते. गंगीच्या सासूरवाडीचे याला सोबत घेऊन जायला नाही म्हणले, नाही तर आता पतूर गावाच्या बाहेर असता येईल. मी हा बघते त्याच्याकडं, तुम्ही नका त्रास करून घेऊ. पंच, गावातल्या लोकांनी तुम्हाला भेटायचं आहे. अयो मला हा. अयो का कशासाठी? अयो ते विचारलं का आधी म्हणतो मी. यो काम काय आहे ते तरी विचारलेस का? अयो आता त्यासनी तुम्हाला सांगायचं आहे तर मी तरी काय करू? ए तात्या, तुझ्यावरचा विश्वास कमी व्हायला लागलाय बघ. कर म्हणतो काहीतरी. मी तुमच्या संग राहतो ना. बोलावं त्यांना. हा. ए सदा, ए या पंच बोली त्यात. राम 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 राम. ए काय रे नानू, दिसत नाही गावात? आणि रामप्पा, अयो तू गावी गेला होतास असं ऐकलं. जी गावातच आहे. अयो गावातच. पंच, आमच्यावर ध्यान असू द्या. अय्यो ध्यान असू द्या. अयो पण अडचण काय ते तरी सांग की रे नानू आधी. अरे बोला बाबा हो. तो देवाप्पा आमासनी त्रास देतोय पंच. काय त्रास देतो? अयो नानू, आणि तू आता येऊन सांगतोस मला त्रास देतो म्हणून? काय त्रास देतो तो देवप्पा? अयो तो आमच्याकडे काय काय मागतो आहे. अयो काय काय मागतो म्हणजे? अयो काय सरकार लागून गेला की काय म्हणतो मी? काही पण मागायला. अयो काय मागतो? अहो, धान्याची पोती, पैक, कपड, कोंबड्या, काय बी मागतोय. अय्यो, आणि कोण येतो मागायला? मंगळू. आणि तो देवप्पाची धमकी बी देतो आहे. अरे मग तुम्ही पंचाचं नाव सांगायचं ना. अय्यो तो म्हणतो पंचाकडे जायचं नाही. ऐकलं नाही, त्या देवापाचं भ्याव धावतो. पंच, त्या दिवशी तुमच्या अंगावर साप सोडला ना व, तेव्हापासून जास्तच करायला लागला तो. हेनरी, डोक्यावरून पाणी जातंय बघा. सोडू नका त्याला म्हणते मी. अय्यो वैजंता, त्याला जिवंत ठेवत नाही बघ. तू चिंताच करू नको. अय्यो तो मंगळू दिसला गावात, त्याला धरून बांधून ठेवतो वाड्यात. अय्यो मग बघू कोण येतं मागायला कपडे, पैसे, कोंबड्या. ए या रे तुम्ही आता. हा, आणि कोणासनी काही बी द्यायचं नाही. हा, तुम्हासनी काही द्यायचं असेल ना तर पंचासनी द्यायचं. हा, आणि मला बी द्यायचं. राम राम. अय्यो राम 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 राम. अय्यो धान्य, कपडे, पैसे,
कोंबड्या अय्यो पंच तुमची गादी धोक्यात आहे. अय्यो अय्यो धोक्यात माझी गादी. अय्यो काय झालंय गादीला? आव म्हणजे तुम्हासनी बाजूला करून त्या देवप्पाला गाव ताब्यात घ्यायचं आहे. हेनरी, मी काय सांगते ते ऐका. बाळूला आपल्याकडे करून घ्या. पाहिजे तर त्याच्या आवडीचे करा. अय्यो वैजंत, आता मी काय करतो ते बघच तू. बाळू कसा वागतोय हायस ठाव आहे ना हो? आता तुला काय झालं? तुला कशाचं भ्या का वाटत नाही? अरे जिथं खरं आहे तिथं भ्यायचं काय कारण नाही. तू खरा आणि बाकीची समधी खोटी असंच ना? समद्यांचं मला ठाव नाही. माझं मी सांगितलं आणि तेच सांगितलं पाहिजे. ते मरू दे. ताय आणि बाला तर असं होईल असं वागू नगस. अरे त्यासनी तर असावं असं मला का वाटल? खोटपणा दिसला मला सहन होत नाही. त्याला मी तरी काय करू? पंच मी जाऊ घरला. अय्यो कवा धरणं काही बोलतच नाही तुम्ही. अय्यो येत त्या. अरे विचार करतोय विचार. तुला जमणार आहे करायला विचार? अहो पण तुम्ही सांगा तर. मी असला विचार करतो का तसला तुम्ही करणारच नाही. अय्यो तसला विचार मग सांग बरं. देवपाची नांगी कशी ठेचायची म्हणून. एवढंच ना आत्ता सांगतो. कसं आहे ते देवप्पा एकला काहीच करत नाही. अय्यो आज पत्तूर त्यांनी मंगळूरच कामाला लावलं. अय्यो म्हणजे मंगळू देवप्पाचा डावा हात आहे. अय्यो तेव्हा हातच बाजूला केला तर अय्यो 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 येत त्या. अय्यो हे कुठे शिकलास रे सगळं? अय्यो असं वाकड्यात विचार करायला कोणाकडे शिकलास? अहो तुमच्याकडे शिकलो. असू दे असू दे. आता मला सांग हे कसं करायचं? हे पण तुझ्या कवटीत शिजलं असणारच. अय्यो वास येतोय मला. समजा का फुकटच का? अय्यो तुझा पण विचार केलाय रे तात्या. माझ्या लग्नाचं तर बोलूच नका. तुम्ही नुसतं फसवता मला. मला ठाव आहे ना. अरे नाही रे तात्या. तू मला उपाय सांग मी तुला उपाय सांगतो. पिट्टम फाट. कसला उपाय? अय्यो तुझं लग्न होत नाही ना. मी सांगतो तसं कर. कसला उपाय? पण तुम्ही नुसतं झुलवता मला. अय्यो नाही रे तात्या. माझं पण होत नव्हतं बघ रे लग्न. अय्यो मग मला एक सिद्ध पुरुष भेटला. अय्यो त्याने मला सांगितला उपाय. मी केला तो उपाय आणि माझे झाले की रे लग्न. आणि मग तुमचं अक्का संग लग्न झालंय? अय्यो असं होणार असेल तर लग्नच नाही करायचं मला. अय्यो काय म्हणालास? काही नाही उपाय सांगा ना. अय्यो दिवस उजाडला की ज्याच्या कपाळावर गंध आहे त्या माणसाचं दर्शन घ्यायचं. बस एवढंच? अय्यो आणि किती दिवस? 15 दिवस. बरोबर करतो ना उद्यापासून. अय्यो मग मुलगी बघ रे तुझ्याकडे कशी चालत 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 तुझ्याकडे येते बघ रे तर त्या. करतो. अय्यो आता तू सांग उपाय. हा ते मंगळू गावात दिसला ना त्याला असं धरायचं आणि असं बांधायचं आणि त्याला असं वाड्यात घेऊन यायचं आणि नुसतं हाणायचं त्याला. अय्यो 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 छान 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 छान. अजून 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 अजून. आणि तेव्हा पकड जायचं आणि तेव्हा पला अय्यो कौतुक आहे रे तुझे. कौतुक आहे. अय्यो माझ्याकडनं काहीतरी शिकलास. अय्यो देवप्पा. अय्यो अय्यो महादेवा
महालिंगराया. अय्यो गुंडप्पा उतर की रे खाली, नाही तर खांदे तुटून बाहेर येतील. अय्यो अय्यो. मी उतरणार पण घोडागाडी खेळणार ना माझ्यासोबत. अय्यो तुझ्या बरोबर घोडागाडी खेळलो तर मला पण उचलून घेऊन जावं लागेल की रे घोडागाडीतून. अय्यो पण ते मंगळू आला गावात, काय करायचं? अय्यो काय करायचं म्हणजे? अय्यो त्याला धरा आणि बांधून ठेवा. अय्यो हो गो. तसंच कर. अय्यो अय्यो अप्पा घोडागाडी. अय्यो घोडा गाडी. अय्यो अय्यो घोडा गाडी. देवी आई, देवी आई, मी तुला पाहिलं आणि तुझं रूप बघून जन्माचं सार्थक झालं माझ्या. पर देवी आई, मला तुझ्या पायावर डोकं ठेवायला मिळालं नाही. आता म्या काय करू? आता म्या काय करावं देवी आई? देवी आई, बरं झालं त्या मंगळूला बांधून ठेवलं आहे ते. गावातल्या लोकांनी त्रास देतो म्हणल्यावर असंच होणार. बरं त्याला असं बांधून ठेवायला नका होतं. ऐकलं का? मी काय चुकीचं बोललो? चूक बराबर काय बी असू दे, तू घबरा. मायाप्पा, बाळू म्हणतो ते काही चूक नाही. मला वाटलंच का तुम्ही हेच बोलणार. मला तर वाटतं हाय का जाऊन त्याला एक चप्पल मारून यावी. मोदी, मी तुला असं करू देणार नाही. तो देवप्पा काय करील कोणाच ठाव. तू आता गप्प बसायचा नाही. तू आता गावात कधी आणि कसा येतोय तेच बघायचं आहे. किंवा कसा येईल आता गावात? घाबरून यायचाच नाही त्यो, नाही तर त्याला बी बांधून ठेवताल. त्याला बांधून ठेवणं एवढं सोपं नाही. खरंय, जशी चांगल्याची ताकद असते ना, तशी वाईटाची बी ताकद असते. तो येईल त्या वर मग उजित बी राहायचं नाही. पोरं दगड मारते त्याला. आता बघायला बी गेले नाही त्याला तिकडं. त्यात काय बघायचं आहे? अरे जगल नाही तर मरल. पंच बघल काय करायचं. आपण बघायला पाहिजे काय करायचं ते. बाळ्या, काय करणार तू? त्याला सोडवलं पाहिजे. तुला गप बसता येत नाही का? कशाला डोक्याला ताप करून घेतोयस? बाळू, तू आपला घरलाच बस बाबा. अरे पर तो हे का म्हणतोय ते समजून तरी घ्या समजेनी. आता तू त्याला पाठीशी घालू नका नाथा भाऊ. जनावरांशी आपण मायानं वागतो या. मग तर माणूसच आहे की. सुंदरा, त्याला समजावून सांग. आता माझा हात उचलत या यायला. अरे मायाप्पा, सुंदरा, आम्ही जातो. तू ध्यान ठेव बाळूकडं. बाळू, तू काय म्हणतोयस ते मला समजते. लोकांनी नाही ना समजत. चल, येत.